वरिष्ठ नागरिक संघ द्वारा रविवार 26 जनवरी को टीम के सदस्यों का जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। साथ ही जो परिचय पुस्तिका सलीम भाई मुजावर के सहयोग से निकाली गई है, इसे प्रकाशित भी किया गया। संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांत माने ने सभी सदस्यों का स्वागत एवं परिचय कराया। परिचय पुस्तिका का विमोचन माननीय सलीम भाई मुजावर द्वारा किया गया और इसमें मुख्य रूप से माननीय उपस्थित थे माननीय अशोक राव पाटिल, श्री रणजीत पाटिल, माननीय डॉक्टर मोहन राव पाटिल, माननीय सुभाष राव शाह एवं बड़ी संख्या में वरिष्ठ नागरिक संघ के सदस्य उपस्थित थे। पुस्तिका छपाई का कार्य करने वाले वेद पाठक दंपति को भी सम्मानित किया गया। सभी सदस्यों को परिचय पुस्तिका वितरित की गई। टीम के सदस्य श्री सलीम शेख, श्री विलासराव कुम्हार, श्री यशवंत कोहली का उनके जन्मदिवस के अवसर पर अभिनंदन किया गया। अंत में धन्यवाद एनजी जाधव द्वारा किया गया। आज आपण 26 जानेवारीचा मुहूर्त साधून हा कार्यक्रम अलीकडे 4 दिवस घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण संघाची जी परिचय पुस्तिका काढलेली आहे त्या परिचय पुस्तिकेचं प्रकाशन करणार आहोत। स्थिर करा जरा। भारतातला संविधानाला 75 वर्ष झाली म्हणून पहिल्या पानावर आपण संविधान टाकलेलं आहे। ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना कशी झाली ही अध्यक्ष मनोगतात सांगितले आणि आपल्याला कोण कोण कशा पद्धतीने मदत करते त्याचा थोडासा उल्लेख केलेला आहे। नंतर कराडची ओळख, आज भारतामध्ये कराड एक वेगळ्या पद्धतीची ओळख कराडची आहे। तालुका पातळीवर असणारं हे शहर देशात नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये बक्षीस मिळवत आहे। त्याला आपल्याला माहितीच आहे, नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत बाकीच्या बाबतीत त्याची माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचे फोन नंबर, आपला संघ आहे ज्येष्ठांचा। ज्येष्ठांना कधीही कुठल्याही प्रसंगी कुठल्याही ऑफिसची मदत लागू शकते, त्यासाठी महत्त्वाचे फोन नंबर दिलेत। सरकारी आंबे किंवा आसपास जर सर्प दिसला तर 15 सर्प मित्रांची नावं दिलेली आहेत। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत 40 योजना दिलेल्या आहेत माझ्यामुळे बाकीचे मेंबर आहेत चांगली केली आहे। ओके नमस्कार, हार्दिक शुभेच्छा। नागरिकांचे मी आभार मानते की त्यांनी मला हे काम करायची संधी दिली। थँक्यू सलीमबाई, खूप मोठं काम तुमच्यामुळे आम्हाला मिळालं आणि आम्ही ते सक्सेसफुली करू शकलो। त्यातूनही सगळ्यांना विनंती माझी की त्यातूनही माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर